सारा पसारा आहे इकडे. सॉरी 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 माय ऑल टाइम मूड असं बोलू शकते मी. आणि ह्याच्या मागे लिहिलंय हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो या ब्लॉगमध्ये फक्त मी एकटी असणार आहे. सर्वेशला तुम्ही मिस करणार आहात ह्या ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग आहे, मी माझे बॅग पॅक करते. टू नाईट मी अँड सर्वेश वी आर लिव्हिंग फॉर काश्मीर. आणि तिकडे जायचं रिझन असं आहे की दिस मंथ माझा बड्डे होता फर्स्ट वीकमध्ये. अँड सो त्या टाईमला तर अजिबात टाईम नव्हता. सो आम्ही बड्डे ट्रिप प्लॅन केली असं तुम्ही बोलू शकता. असंच रिझन आहे. आणि मी तुम्हाला दाखवते आता मी काय काय ऑर्डर केलं आहे. मी जास्त काही ऑर्डर केलं नाही आहे दिस टाईम. जे माझ्याकडे असे खूप सारे कपडे ऑलरेडी पडलेले होते, सो तेच मी रिपीट करणार आहे. काही कपडे आणि काही मी ऑर्डर केलेत, असं नाही की मी काहीच नाही घेतलं आहे. आणि आम्ही चाललो आहे, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. 5 days 6 days समथिंग. आणि तुम्ही जर का माझ्यासारखे असाल की चाललायत फक्त 5 दिवस पण तुम्ही कपडे घेताय 7 दिवसाचे, कॉज ऑफकोर्स यू नेवर नो ना, तिकडे जाऊन तुम्हाला काय घालावंची इच्छा होईल. सो ये भी रख लो वो भी रख लो, असं सिच्युएशन असेल तुमचं. पण तुम्हाला ही व्हिडिओ खूप कामाला येणार आहे. खूप स्मार्ट पॅकिंग करणार होतो आपण. लाईक असं नाही की खूप जास्त कपडे घेतले आणि खूप कमी घेतले. तिकडे जाऊन असं रिग्रेट नको व्हायला, अरे हे आणायला हवं होतं. आणि तिकडे जाऊन तर आपण शॉपिंग करूच ऑफकोर्स. म्हणजे मी जिकडे पण जाते तिकडून अशी एकतरी गोष्ट घेऊन येते मेमरी म्हणून. आणि इकडे मी काय काय घेतलंय ते तुम्हाला मी दाखवणार आहे आता. सो लेट्स गेट इन टू व्हिडिओ. सो फर्स्ट आहे माझ्याकडे, मी आधी हे दाखवते. हे साडी आणि ड्रेस पॅक केले मी याच्यामध्ये. मी कसं कधी असं स्नोफॉलमध्ये जाऊन किंवा असं कधी स्नोवर्ल्डमध्ये जाऊन साडीमध्ये शूट नाही केलं आहे. सो ते मला करायचं आहे आणि त्यासाठी मी एक साडी पॅक केली आहे. आणि श्रीनगरमध्ये जे डल लेक आहे तिकडे असं थोडे ट्रेडिशनल कपडे घालतात. तिकडे जाऊन मला माहीत नाही तिकडे काय मला आवडेल मिळेल. सो मी एक ड्रेस पण ठेवला आहे. सो एक ड्रेस आणि एक साडी. तुम्ही पण जाताय तर तुम्ही या 2 गोष्टी कॅरी करू शकता. नॉट मच, फक्त एक एक. देन मी ऑर्डर केलं आहे काही जॅकेट्स. आधी आपण जॅकेट्स बघूयात. मी काही जॅकेट्स ऑर्डर केलेत. खूप जास्त इकडे पसारा आहे, त्या पसाऱ्यातून मी तुम्हाला दाखवते. आधी तर हे सवानावरून मी ऑर्डर केलं आहे. सवानावरती खूप मस्त सेल चालू आहे. आय एम टेलिंग यू गाईज, तुम्ही पण ऑर्डर करा. आणि खूप म्हणजे लाईक जे कपडे तुम्हाला Zara H&M मध्ये 4-5,000ला मिळतात, आय गेस जास्तच मिळतात, 4-5,000 मी कमी बोलते, ते तुम्हाला इकडे असेच 1,500-2,000 डिपेंड तुम्ही कसं काय ऑर्डर करता त्याच्यावरती. पण इकडे खूप मस्त सेल चालू आहे, तुम्ही ऑर्डर करू शकता याच्यावरून. मी सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला दाखवते त्या तुम्हाला मी सगळ्याचे खाली लिंक देणार आहे. सो हे आहे फर्स्ट व्हाईट जॅकेट. हे जेव्हा मी ऑर्डर केलेलं तेव्हा मला एवढं एक्सपेक्टेड नव्हतं की हे असं येईल, पण हे खूप छान आहे. हे असं आहे, आतमध्ये ह्याला असं उलन थोडंसं दिलंय म्हणजे तुम्हाला वॉर्म ठेवायला. जास्त काही याच्यामध्ये असं नाही की खूप म्हणजे गरम होईल. आणि थंडीसाठी खूप छान आहे. पण म्हणजे दोन्हीसाठी ॲक्च्युली आपल्याकडे एवढी थंडी नसते आणि 5 to 6 डेजसाठी ते एवढे वॉर्म कपडे घ्यायचे नंतर ते असेच पडून राहणार. हे तुम्ही ऑल टाईम कधीही वेअर करू शकता. आणि हे असे इथे सुंदर असे बटन्स दिलेत. त्यानंतर त्याला असं थोडंसं काय म्हणतात त्याला, कॅप स्टाईल बोलू शकता तुम्ही, आय डोंट नो त्याला काय बोलतात. पण असा स्ट्रेट कट नाही आहे हा पॅटर्न, थोडा खाली असा फ्लेअर आहे. मी जेव्हा वेअर करेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच. माझ्या इन्स्टा पेजवर जाऊन तुम्ही बघू शकता. आणि आम्ही अजून ब्लॉग बनवणारच, त्याला तुम्हाला सर्वेश पण भेटेल. आणि मी इकडे फोटो पण टाकेल जर मी हा ब्लॉग नंतर एडिट करते तर तुम्हाला मी कसं दिसतंय हे घातल्यानंतर ते बघायला. आता आपण हे ठेवून देऊयात. नेक्स्ट पण एक मस्त जॅकेट मागवलंय यार. एक मी बेज कलरचं जॅकेट मागवलं. ॲक्च्युली मला एक डार्क कलर घ्यायला हवा होता पण मला काही आवडत नव्हतं असं डार्क कलरमध्ये. सगळे लाईट कलरच झालेत पण इट्स ओके. हे वालं जॅकेट पण असंच काहीतरी, याला कॅप आहे प्रॉपर आणि आतमध्ये असं उलन दिलं. हे तर प्रॉपर म्हणजे इथे अजिबात तुम्हाला याच्यामध्ये थंडी नाही वाजणार. आणि असं कॉड्रा जॅकेट बोलतात ना त्या टाईपमध्ये आहे थोडं.
आणि बरंचसे लॉंग आहे, म्हणजे माझ्या हाईटला तरी इनफ आहे. हे रेड जॅकेट आय डोंट रिमेंबर मी हे कुठून घेतलेलं आहे, खूपच बेसिक आहे, पण मी हे जास्त यूज नाही केलं आहे. सो हे मी एक ठेवणार आहे, डार्क कलरमध्ये काहीतरी असलं पाहिजे म्हणून. देन माझ्याकडे आहे दिस जॅकेट. इट्स व्हेरी क्लोज टू माय हार्ट कॉज हे जॅकेट मला सर्वेशने घेतलं होतं, पण हे सर्वेशने घेतलं म्हणून खास नाही आहे. तर याच्यावरती त्यांनी हे जे काय बोलतात त्याला, आय डोंट नो याला काय बोलतात, स्टिकर्स और समथिंग जे लावतात असं कस्टमाइज करून, हे त्याने स्वतःहून शोधून आणले आणि त्याने केलंय हे सगळं. त्याने स्वतःच्या हाताने हे स्टिच केलंय. सो आणि त्यामुळे मला खूप म्हणजे खूप जास्त आवडतो. सो मी कुठेही जरी गेली पिकनिकला किंवा कुठेही वॅकेशनला, सो हे माझ्यासोबत असतंच. इट्स माय स्पेशल जॅकेट आहे. माझ्याकडे सवानावरून मी ऑर्डर केलं आहे हे रेड कलरचं स्वेटशर्ट. व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी खूप सुंदर आहे. मी आधी ऑर्डर केलं तेव्हा आय थॉट की मी नंतर कॅन्सल करते, बिकॉज हे जे असेवाले स्वेटशर्ट असतात ना, हे नंतर असे खराब होतात म्हणजे. पण मी नंतर वाटलं की कारण क्वालिटी, बिकॉज मी H&M मधलं हे ऑर्डर केलेलं खूप आधी, पण H&M मध्ये आय डोंट नो म्हणजे त्यांचं क्वालिटीचं काय, त्यांचं बहुतेक ड्रेसेसमध्ये असे खराब होतात. आय डोंट नो, हे असं लिंट त्याचं ते निघतं, सो नंतर ते कपडे वेगळीच जातात. सो हे वालं जॅकेट खूप क्यूट आहे. व्हॅलेंटाईन डेचा सेल होता त्याच्यामध्ये मी हे जॅकेट ऑर्डर केलेलं. सो क्यूट क्यूट हार्ट शेप्स आहेत. सो स्वेटशर्ट आहे, सॉरी आहे, आणि खूप मस्त आहे ॲक्च्युली. आय कांट वेट टू स्टाईल इट. याच्यावरती जे मी व्हाईट जॅकेट तुम्हाला दाखवलं असं रेडवरती व्हाईट, ते खूप मस्त वाटेल ॲक्च्युली. सो ते तुम्हाला मी दाखवेनच माझ्या फोटोज आणि व्हिडिओजमध्ये, बट स्टे ट्यून फॉर दॅट. आणि नेक्स्ट आहे सोल्ड स्टोअरकडून आहे. सोल्ड स्टोअर विवियानामध्ये आहे, गेस खूप ठिकाणी असतात, पण तुम्ही जर का ठाण्यामध्ये राहत असेल तर विवियानामध्ये आहे. तिकडे पण असे क्यूट क्यूट कार्टून प्रिंट्स, देन थोडेसे असे पंकी कपडे मिळतात. मला जास्त काही तिकडे आवडलं नाही दिस टाइम, बट आय गॉट दिस टी शर्ट. आय डोंट नो, अशी लाईक माय ऑल टाईम मूड असं बोलू शकते मी. आणि ह्याच्या मागे लिहिलं आहे टू प्रिटी टू डू मॅथ. लाईक याचं मिनिंग आहे मे बी जे अग्री असतात तेच फक्त मॅथ करतात, असं काही नाही आहे. जस्ट त्याच्यावरती कोट आहे, तुम्हाला मी सांगितलं याचं मिनिंग काय आहे. आणि त्यानंतर अजून एक माझ्याकडे हुडी आहे जे मी H&M मधून घेतलं आहे. अजून एक मी रेड कलर, आधी माझ्याकडे असं होतं की अरे रेड कलरचे ड्रेसेसच नाही आहेत. आता असं झालं आहे की 3-4 रेड कलर झालेत. बट एनिवे असं व्हाईट स्नोमध्ये असं रेड कलरचे कपडे असे खूप ब्राईट दिसणार. जॅकेटमध्ये असे खूप लाईट कलरचे आहेत, सो थोडेसे डार्क कलर कपडे. आणि दिस आय गॉट फ्रॉम H&M अँड अगेन इट्स बेसिक हुडी आहे. आणि मागे आय डोंट नो याच्या काय काय लिहिलं आहे, मी वाचलं पण नाही आहे, बट जस्ट रँडमली मी वॉक इन केला आणि आय गॉट दिस. असं खूप वेळा होतं माझ्यासोबत की जेव्हा मी काहीतरी घ्यायला जाते स्पेशली, तेव्हा मला ते कधीच मिळत नाही. पण असंच कधी रँडमली वॉक इन करते कुठेही तर मला आवडून जातं आणि मग मी गोष्टी घेऊन ठेवते, सो दॅट नंतर मला ते कधीतरी यूज होईल. देन जॅकेट्स झाले, हुडीज झाले, साडी झाली, ड्रेस झालं. आता तुम्हाला दाखवते मी ड्रेसेस कुठले घेतलेत, लाईक 1 पीस ड्रेसेस. हा एक आहे व्हेरी खूप आधी म्हणजे मी घेतलेला झारामधून. असा वरून स्किन फिट आणि खालून असा फ्लेअर आहे, ग्रीन कलरचं आहे आणि हे असं खूप वॉर्म ठेवेल तुम्हाला थंडीमध्ये. सो मी हाही ड्रेस घेतला आहे. त्यानंतर माय बड्डे ड्रेस. सो दिस टाईम कोइन्सिडेंटली मी अँड माय सिस्टर, आमचा बड्डे एकाच मंथमध्ये असतो. इनफॅक्ट एकाच फेबच्या फर्स्ट वीकमध्ये असतो, एकाच वीकमध्ये. आणि कोइन्सिडेंटली आम्ही आमच्या बड्डेसाठी सेम ड्रेसेस ऑर्डर केले. बट देन तिचा बड्डे आधी असतो तर तिने तो घातला ड्रेस. मग नंतर असं झालं अरे मी पण सेम ऑर्डर केलं आहे, पण मला नंतर अजून कसं काही खास मिळालं नाही. पण देन इट्स ओके, लाईक आम्ही तिकडे ट्रेनिंग करणार आहोत, सो मी हा ड्रेस कॅरी करते. तिनेच मला तिचीच आयडिया इनफॅक्ट ही की आपण ट्रेनिंग करूयात, सो मी हा ड्रेस कॅरी करते. देन अगेन रेड ड्रेस. रेड नाही म्हणता माझ्याकडे खूप ड्रेस झाले. अगेन दिस इज फ्रॉम झारा. हा माझा फेवरेट ड्रेस आहे, फेवरेट म्हणजे फेवरेट, खूप आवडतो मला हा ड्रेस. सो हा ह्याच्यामध्ये ऑब्व्हियसली थंडी वाजणार,
पण याला खूप सारे लेअरिंग करायला लागणार आहे. तिकडचं मला माहीत नाही काय असेल टेम्परेचर, तिकडे गेल्यावरच कळेल एक्झॅक्टली. आता तिकडे स्नोफॉल होतोय, पण देन इट्स ओके. म्हणजे असं सेलिब्रेशन नाईट और पार्टी नाईटला आम्ही हे वेअर करू शकतो. आणि याच्यावरती असं व्हाईट जॅकेट, आणि मी तुम्हाला दाखवेल कसं स्टाईल करते. सो दिस ड्रेस अगेन. देन अजून एक ड्रेस आहे, तो माझा प्रेसला गेला आहे, तो मी दाखवेन तुम्हाला नंतर. देन हा एक बेसिक आहे. दिस इज फ्रॉम आय गेस मी मिंत्रावरून ऑर्डर केलेलं, आय डोंट रिमेंबर, बट दिस इज ऑल्सो नाईस. लाईक हा खूप बेसिक आहे, तुम्हाला स्टाईल करायला लागेल नीट. सो हे 3 ड्रेसेस मी कॅरी करते. जास्त ड्रेसेस नाही घेते. आणि 3 झाले ना, नाही 4 ड्रेसेस झाले. मी आय गेस यातले सॉर्ट केले, सगळे नाही घेणार बिकॉज एवढं आय डोंट नो तिकडे जाऊन काय यूज होणार आहे. देन आता मी दाखवतो तुम्हाला मी कुठले स्कर्ट्स घेतलेत. मी एक लेदर स्कर्ट ऑर्डर केला होता, पण नंतर मी तो कॅन्सल केला बिकॉज मला वाटलं तिकडे लेदर खराब होऊ शकतं थंडीमध्ये, स्नोमध्ये. पण आता असं वाटतं की उगाच कॅन्सल केला. पण देन इट्स ओके. माझ्याकडे जे स्कर्ट्स आहेत ते तुम्हाला मी दाखवते. हा एक अर्बॅनिकवरून मी घेतलेला स्कर्ट. लाईक स्कर्ट नाही आहे, हे पॅन्ट 2 in 1 आहे. लाईक पॅन्ट आहे आणि याला असं स्कर्टचा थोडासा लुक दिला आहे. सो इट्स व्हेरी कम्फर्टेबल. याच्या खाली ऑब्विसली स्टॉकिंग्स किंवा काय तरी मला करून स्टाईल करायला लागेल. देन हा एक उलन स्कर्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप वॉर्म ठेवेल, असा वरून फिट आणि खालून असा फ्लेअरवाला. इट्स व्हेरी क्यूट स्कर्ट. हे तुम्ही मस्त स्टाईल करू शकता. देन दिस इज व्हेरी क्यूट अगेन. दिस आय गॉट फ्रॉम गोवा, आणि ते पण कधी मला वाटतंय 10-15 वर्ष आधी घेतला असेल मी हा स्कर्ट. येस. आणि 2-3 वेळाच घातला आहे. बट देन अगेन इट्स व्हेरी क्यूट ॲक्च्युली. असं खूप काही वाव नाही आहे, बट स्टील मला आवडते. देन व्हाईट स्कर्ट. मी एवढे रेड कपडे घेतले, सो रेड अँड व्हाईटचं कॉम्बिनेशन लाईक वाव. म्हणजे असं रेड स्टॉप आणि त्याच्यावर खाली व्हाईट स्कर्ट अँड व्हाईट जॅकेट. इट विल लुक वाव. सो आय एम कॅरिंग दिस. अगेन मी तुम्हाला सांगितलं ना, तिकडे जाऊन मी डिसाईड करणार आहे मी कशावर काय घालेन. ते काही डिसाइडेड नाही आहे. देन पॅन्ट्स कुठल्या घेतल्यात. एक ब्लॅक जीन्स बेसिक, देन एक ब्ल्यू जीन्स आणि एक ट्राउझर आहे. हे आय गेस मी एअरपोर्टवर घालेन बिकॉज थोडंसं कम्फर्टेबल. आणि देन ही अगेन एक अर्बॅनिकवरून मी ऑर्डर केली आहे. सो ही पण मी एअरपोर्टवर घालायचे चान्सेस आहेत. आय डोंट नो, अजून काही डिसाइडेड नाही आहे. आम्हाला रात्री निघायचं आहे आणि आता दुपारचं मला वाटतं 4-5 वाजलेत आणि स्टील माझी बॅग पॅक नाही आहे. बट एनिवेज आता होऊन जाईल एका तासामध्ये. नाईट सूट, 2 नाईट सूट आणि एक बाथरोब असं मी एक कॅरी केलं आहे. जास्त नाईट सूट कॅरी नाही करत आहे बिकॉज एवढं काही गरज लागणार नाही, रात्रीच फक्त येणार आम्ही हॉटेल्सवर. सो 2 नाईट सूट अँड एक बाथरोब इनफ आहे 4-5 डेजसाठी. मे बी मी अजून एक ठेवून देईल. त्यानंतर मी घेतलंय, येस, याच्यामध्ये सगळे माझे इनर्स आणि सगळे काय बोलतात त्याला, थर्मल्स अँड ऑल दॅट मी याच्यामध्ये कॅरी केले. तुम्ही जर का डिसेंबर और नोव्हेंबर टू फेबच्या पिरियडमध्ये जात आहे काश्मीरमध्ये, सो आय वुड सजेस्ट की प्लीज थर्मल कॅरी करा बिकॉज तिकडे खूप थंडी असते. आणि जर तुम्हाला स्पेशली काही असं वाव आउटफिट घालायचं आहे तर आतमध्ये थर्मल घालून तुम्ही ते कॅरी करू शकता. सो बेटर तुम्ही थर्मल कॅरी करा. सो हे असं मी वेगळं पॅक केलं त्याच्यामध्ये. देन दिस इट्स माय फेवरेट. आय मीन आय विल शो यू गाईज. मी हे ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं स्टॉकिंग, पण हे आय गेस 500ला आय गॉट इट और मे बी 6-7, आय डोंट नो. आता सेल झालं आहे तर तुम्हाला 500ला मिळून जाईल. हे खूप मी आधी ऑर्डर केलेलं. इट्स व्हेरी कम्फर्टेबल अँड व्हेरी, तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला त्याची लिंक पण देईल. हे बघा आतमध्ये असं उलन नाही आला आणि हे तुम्हाला खूप खूप वॉर्म ठेवतं. मी एकदा यूज पण केलं आहे हे. सो खूप मस्त आहे हे, तुम्ही पण ऑर्डर करा हे. आणि स्पेशली तुम्ही याच्यावरती हे स्किन कलरचं स्टॉकिंग आणि त्याच्यावरती तुम्ही जर का ब्लॅक घालताय स्टॉकिंग तर असं तुम्हाला तुम्ही स्किन तुमची दिसते, असं वाटत नाही की तुम्ही घातलंय. सो हे एक मस्त आहे. मी एका व्हिडिओमध्ये बघितलेलं, एका मुलीने तसं केलेलं, तुम्ही ते करणार आहे आणि ते खूप मस्त वाटतं. देन नेक्स्ट इट्स कॅप. ॲक्च्युली माझ्याकडे असं काही फॅन्सी कॅप नाही आहेत.
हे 3च आहेत, हे मी 3 कॅरी करते आहे. मे बी हे 2च कॅरी करेन. तिकडे जाऊन त्यांच्या लोकल मार्केटमधून मे बी मी घेऊ शकते तिकडून कॅप्स. सो मी एवढेच कॅरी करते. त्यानंतर मला एक स्टोल पण घ्यायचा आहे, माझ्याकडे नाही आहे स्टोल. तो पण मी आता जाता जाता घेऊ शकते किंवा तिकडे जाऊन घेईन, आय डोंट नो. त्यानंतर ते परफ्युम्स खूप म्हणजे खूप जास्त आवडतात. हा झाराचा रोजे गव्हर्मेंट म्हणून आहे परफ्यूम, चं त्याला हे आहे. हा परफ्यूम माझा आणि सर्वेचा फेवरेट आहे. फेवरेट म्हणजे फेवरेट, मला खूप परफ्यूम आवडतो हा. आणि लाईक याचा स्मेल जो आहे तो लाईक वाव. प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते परफ्यूमची. देन दिस इज बॉडी मिस्ट फ्रॉम प्लम, व्हॅनिला आय गेस फ्लेवर आहे हा. हा पण एक खूप मस्त आहे. ह्याच्या तुम्हाला सगळ्याचे मी लिंक देते. त्यानंतर हा झाराचा ॲपल ज्यूस म्हणून आहे. अगेन दिस इज माय गो टू परफ्यूम, लाईक डेली यूजसाठी मी हा यूज करते. सो येस, दिस 3 परफ्यूम्स इट्स माय फेवरेट. देन आय एम कॅरिंग शीट मास्क. आय हॅव माय शीट मास्क. लाईक तिकडे थंडीमध्ये स्किन खूप ड्राय व्हायचे चान्सेस आहेत. सो आय एम कॅरिंग शीट मास्क. देन नाईट क्रीम, डरमॅटने सजेस्ट केलं आहे मला हे. इकडे मला एक पिंपल आहे, तो अजून जात नाही आहे, डोंट नो वाय. डरमॅटकडे जायला पण टाईम नाही. देन मी एका ह्याच्यामध्ये सगळे मेडिसिन्स ठेवले आहेत, लाईक ॲसिडिटी, देन वॉमिटिंग, देन हेडेक. तिकडे तुम्ही कुठे फार्मसी शोधणार आणि काही पण म्हणजे जर गरज पडले तर तुम्हाला एका पाऊचमध्ये हँडी सगळं असलं पाहिजे. आणि हे माझ्या मी केबिन बॅगमध्ये ठेवेल. सो एक मेडिसिनचा बॉक्स. देन हे थर्मल्स आहेत. हे थर्मल्स आय गेस मी कुठून घेतलेत, आय डोंट रिमेंबर. हे वुलमार्कचे थर्मल्स आहेत. तुम्ही जॉकी किंवा कुठल्याही ब्रँडचे घेऊ शकता. हे वुलमार्कचे आहेत. एक थर्मल सेट इनफ आहे आय गेस. याच्यासोबत तुम्हाला ग्लोव्ज पण आहेत आणि याच्यासोबत सॉक्स पण आहेत आय गेस. सो तुम्ही हे कुठलाही ड्रेसच्या खाली घातले तर थंडी थोडी कमी वाजते. त्यानंतर हे ग्लोव्ज आहेत. अगेन दिस इज फ्रॉम वुलमार्ट. तिकडे खूप असे मस्त सॉफ्ट असे ग्लोव्ज मिळतात, वेगवेगळ्या कलरचे मिळतात. आय गॉट दिस ब्लॅक. मे बी मी अजून एक कलर घेईन माझ्या जॅकेटला माझ्या आउटफिटला जो कॉम्प्लिमेंट करेल. बट तिकडे जाऊन पण लोकल मार्केटमध्ये मिळायचे चान्सेस आहेत ग्लोव्ज, पण इकडून आपल्यासोबत एक असलेले बरे. सो येस, एवढे कपडे मी असे पॅक करते. मे बी यातले मी थोडेसे कपडे स्किप करेल बिकॉज मला वाटते जास्तच कपडे झालेत. बेटर आहे आज सिच्युएशन. काल मी अजून जास्त कन्फ्यूज होते. मी सॉर्टिंग करत इथपर्यंत आली आहे. आता याच्यामधले मी 1-2 कपडे मे बी स्किप करेल. अँड येस, देन आय गॉट दिस मेकअप अँड स्किन केअर पाऊच. व्हेरी क्यूट पाऊच ॲक्च्युली. मला एक माझ्या मावशीने हा पाऊच दिला होता. थँक्स टू हर की मला हा वापरायचा चान्स येतो आहे. बिकॉज खूप टाईमपासून मी विचार करत होते मी कधी यूज करू. आय जस्ट क्विकली शो यू गाईज. याच्यामध्ये मी काय काय घेतलं आहे. मी असं काही खूप मेकअप करत नाही. स्किन केअर करते पण मेकअप असं खूप करत नाही. एक डीटॅन घेतलं आहे इन केस आय नीड. देन एक सॅनिटरी नॅपकिन. असं तर गरज पडणार नाही बट सेफर साईड. देन मी असं काही स्टायलिंगमध्ये एक्सपर्ट नाही आहे हेअरस्टाईल. बट देन अगेन हे लिवॉनचं कर्ल क्रीम आहे. हे मला PR मध्ये आलेलं. सो मी आधी पण वापरलं आहे पण मला असं काय याचं आय डोंट नो ते कसं स्टाईल करतात. मी तिकडे जाऊन प्रॉपर करेल. आय होप मला टाईम मिळेल. सो मी हे घेतलं आहे. त्यानंतर आय गॉट शॅम्पू. मला शॅम्पू ॲक्च्युली माझाच घ्यायचा आहे जो मी डरमॅटने सजेस्ट केला आहे, पण हा एक सेपर साईड माझ्या पाऊचमध्ये असतो. देन सेरावीचं मॉइश्चरायझर. सेरावीचं ब्रँड जे आहे ते इंडियामध्ये रिसेंटली आलं आहे आय गेस. मी कधी यूज नव्हतं केलं बट आय गॉट टू चान्स टू यूज दिस अँड देन आय एम गोइंग टू यूज इट. खूप चांगले रिव्ह्यू आहे त्याचे आणि मी पण यूज करते 1-2 वीकपासून. सो पण खूप जास्त थंडी असेल ना तर आय डोंट थिंक सो हे हेल्पफुल आहे. देन फॉरेस्ट इसेन्शियल्सचं फेशियल टोनिक मिस्ट रोज वॉटर टू कीप मी हायड्रेटेड. देन छोटासा डिओ एक पाऊचमध्ये असतो. देन बॉडी लोशन छोटं. देन मेकअप रिमूव्हर. देन आय हॅव माय फेस प्रायमर. देन आय हॅव माय टूथपेस्ट, बॉडी वॉश, मेकअप फिक्सर, इयरबड्स, देन लिप लायनर. देन मेकअपमध्ये आहे माझ्याकडे लिप बाम, कॉम्पॅक्ट, देन काजल, लूज पावडर, मे बी सम लिपस्टिक.
3 लिपस्टिक. 3 लिपस्टिक इज इनफ आय गेस. देन मस्कारा, काजल, छोटूचं फाउंडेशन आणि हे बॉडी क्रीम. येस, दॅट्स इट. इनफ आहे आय गेस एवढं. आय मीन नॉन मेकअप गर्लसाठी एवढं काही मेकअप जास्त करून स्किन केअरच घेतलं मी, जास्त मेकअप घेतलं नाही आहे. आय आय मिसिंग समथिंग? आय डोंट थिंक सो. ओके, एनिवेज गाईज, कपडे झाले, स्किन केअर झालं, मेकअप झालं. शूजमध्ये मी एक स्पोर्ट्स शूज घालून निघणार आहे आणि माझ्याकडे एक शूज आहेत, तिकडे जाऊन रेंटवरतीच घ्यायला लागतात त्यांचे जे स्नोमधले शूज असतात ते. बट देन अगेन माझ्याकडे एक शूज आहेत, तुम्हाला मी दाखवते ते. माझ्याकडे हे असेवाले शूज आहेत, जेव्हा तुम्ही असं काहीतरी स्कर्ट आणि असं हुडी घालून काय बोलतात ते, हुडी नाही सॉरी, स्कर्ट आणि असं काहीतरी घालून स्टॉकिंग घालून हे असेवाले शूज खूप मस्त वाटतात. सो हे आय गेस मी मिंत्रावरून घेतलेले, 1-2 वेळा मी यूज पण केले ते. सो आय डोंट नो, तिकडे स्नोमध्ये तर हे यूज नाही होणार, बट असंच जेव्हा आम्ही साईट सीइंग करतोय तेव्हा मे बी यूज होऊ शकतात. सो मी हे सोबत घेणार आहे. लेट्स सी. इम्पॉर्टंट गोष्ट तर राहूनच केली. हे बॉमी आहेत, लाईक मला काय बोलतात, ट्रॅव्हल बॉमर्स. हां, हे बॉमर्स आहेत. लाईक तुम्हाला जर खूप थंडी वाजली तर तुम्ही सोबत कॅरी करू शकता. लाईक तुम्हाला जर का इथे थंडी आहे तुम्ही इथे ठेवू शकता. लाईक हे एक पॅक असतं, एक 1 पीस. हे तुम्ही कुठेही ठेवू शकता, पायाखाली ठेवू शकता, इथे ठेवू शकता, थाईच्या इथे ठेवू शकता. सो हे पॅक ऑफ 5 मी ऑर्डर केलं आहे. लाईक बॉमीच्या ब्रँड तुम्हाला कुठेही मिळेल, बट हे ब्रँड चांगलं आहे बॉमीचं. त्यानंतर याच्यामध्ये माझे मी सॉक्स घेतले, त्याच्यामध्ये जुने झालेले सॉक्स आहेत, मला 2 तरी पेअर नवीन घ्यायचे आहेत, ते मी आत्ता घेणार आहे. त्यानंतर क्यूट बोज आहेत, जे मी H&M मधनं घेतले, DIY मधनं घेतले. एक मला PR मध्ये आलं होतं. असं 3 बेसिक कलर आहेत जे सगळ्यावर जाऊ शकतात. आय डोंट नो तिकडे जाऊन मला किती टाईम मिळणार आहे स्टायलिंग करायला. मी थोडं घेऊन चालली आहे, बट देन आय एम स्टील कॅरिंग इट. फर्स्ट कधी यूज करणार. देन माझ्याकडे काही ज्वेलरी घेतली आहे मी. असं एक रॅन्डम स्टफ आहे, ह्याच्यामध्ये ग्लासेस आहेत, 2च आता इकडे, अजून मला घ्यायचे आहेत. त्यानंतर हेअर सिरम, हे मला अजून सामान आय डोंट नो मी कुठे ठेवणार आहे. त्यानंतर असं एक रॅन्डम बेल्ट आहे. देन दिस क्यूट क्लिप, आय गॉट इट फ्रॉम H&M मे बी. देन I got some bracelets. Then I have some jewelry. बिंदी, साडी आणि याच्यावरती बिंदी लागली तर. देन दिस आय मास्क आणि हां काही इयरिंग्स आणि काही हुप्स आणि असे काही बेसिक झुमकाज वगैरे घेतलेत, जास्त नाही घेतलेत तिकडे जाऊन घालायला. सो येस, दॅट्स इट. एवढं सामान सगळं मी घेऊन चालली आहे आणि यातलं काही सामान मे बी सगळंच घेईन जे तुम्हाला दाखवलं मी आता. 1-2 गोष्टी मी स्किप करेल, बिकॉज 5 to 6 डेजसाठी एवढं सामान तर लागणार. खायचं सामान जास्त नाही घेतलं आहे, खूप जास्त बेसिक घेतलं आहे. लाईक लेमन बेल. आम्ही एक टाईम Airbnb बुक केलं आहे. सो Airbnbमध्ये मे बी आम्हाला चान्स मिळेल काही कुकिंगचा, खूप भेळचं सामान घेतलं आहे. देन स्पायसी रामन. तिकडे तर मॅगी आणि हे लोकल मार्केटमध्ये मिळेल, बट सेफरसाईड 2 घेऊन ठेवलेत. देन दाल खिचडीचं पॅकेट घेतलं एक रेडी टू मेकवाला, जस्ट गरम पाणी टाका आणि दाल खिचडी. यू नेवर नो तिकडे तुम्हाला तिकडचं फूड आवडेल नाही आवडेल, त्या टाईमला तिकडे काय असेल, तुम्हाला काय खायची इच्छा असेल. सो एक बेसिक एक घेऊन ठेवलं आहे. देन हेल्दी लड्डू, यातले मी 2 लाडू ऑलरेडी खाल्लेत. नाचणी लाडू, इट्स व्हेरी टेस्टी. याच्यामध्ये शुगर नाही आहे, फक्त जॅगरी आहे आणि प्युअर घी, देसी घी, ड्राय जिंजर पावडर, नाचणी फ्लॉर, आमंड असं कॉम्बिनेशनचे हेल्दी लाडू बोलू शकता तुम्ही याला. हे घेतलेत मी. अँड देन सॉफ्ट. येस, देन दॅट्स इट. एवढं सगळं सामान मी घेऊन आम्ही निघणार होतो आज रात्री.
आणि याच्या जे पुढचे ब्लॉग आहेत ते तुम्हाला दिसतीलच आमचे. आम्ही तिकडे काय फिरतोय, काय खातोय, काय एक्सप्लोर करतोय, एअरपोर्टवरती आम्ही काय टाइमपास करतोय. सो थँक्यू फॉर वॉचिंग द ब्लॉग. फायनल बॅग पॅक केल्यावर तुम्हाला मी दाखवते. बट देन अगेन स्टे ट्यून. इंस्टाग्रामवर फॉलो करा मला आणि तुम्हाला माझे सगळे अपडेट्स मिळतीलच आम्ही काय करतोय तिकडे. अँड देन थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.